जिथं तिचा जन्म झाला, तिथंच ती पुन्हा आली आहे, पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी. कोणताही जी-पी-एस नाही की नकाशा नाही. तरीही शेकडो किलोमीटरचा समुद्री प्रवास करून ही कासवं पुन्हा आपल्या जन्मस्थानावर परत येतात. इथं त्या वाळूची 100 ते 150 अंडी सुरक्षित पुरतात आणि निघून जातात, पुन्हा आपल्या पिल्लांना कधीही न पाहण्यासाठी. ही आहेत ऑलिव्ह रिडले कासवं. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ही कासवं आपल्या जन्मस्थानावर येतात, अंडी घालतात आणि निघून जातात. तेव्हा अनेकदा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसतात. परंतु हे दुःखाचं रडणं नसून समुद्रात जिवंत राहण्यासाठी एक जैविक प्रक्रिया आहे. त्यांच्या डोळ्यालगत सॉल्ट ग्लँड्स असतात, ज्यातून त्यांच्या शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर पडत असतं. हे मासे नाहीत, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर यावं लागतं. पण एकदा का श्वास घेतला, की तब्बल 4 ते 7 तासापर्यंत सुद्धा ते पाण्याखाली राहू शकतात. अंड्यात असतानाच नव्या पिढीचा संघर्ष सुरू होतो. किनाऱ्यावर कुत्री, खेकडे, पक्षी, झुडपांची मुळं आणि माणसांकडून होणारी अंड्यांची चोरी त्यांच्या जीवावर बेतते. घरट्यापासून पाण्यात जाईपर्यंत ही पिल्लं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती आपल्या मेंदूत साठवून ठेवतात. हीच ती माहिती जी त्यांना या किनाऱ्यापर्यंत पुन्हा घेऊन येते. या अंड्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाळूचं तापमान ठरवतं की नर जन्माला येणार की मादी. साधारणतः थंड वाळूतून बहुतेक नर जन्माला येतात, तर उष्ण वाळूतून माद्या. पाण्यात पोचल्यावरही यांचा संघर्ष थांबत नाही. मोठे मासे, इतर शिकारी प्राणी, माणसांनी फेकलेली प्लास्टिकची जाळी आणि कचरा, हे सगळंच यांच्या जीवावर उठतं. या सगळ्या संघर्षातून 1000 पैकी एक पिल्लू प्रौढ होऊन किनाऱ्यावर परत येऊ शकतं आणि तेव्हाच या अद्भुत जीवनचक्राची एक फेरी पूर्ण होते. निसर्गाचा हा थरार आणि ही जिद्द कोकणातल्या अनेक किनाऱ्यांवर दरवर्षी अनुभवायला मिळते. मार्च आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या वेळास आणि अंजरले टर्टल फेस्टिवलमध्ये प्रवास वेळेसोबत हा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेऊ शकता. पण तुम्हाला माहितीये का, आपण ज्याला कासव म्हणतो, त्याच्यात टर्टल, टॉर्टॉइज आणि टेरापिन असे वेगवेगळे प्रकार असतात. हे ओळखायचे कसे? पाहूयात पुढच्या भागात.